वेलकम फ्रॉम टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या जागा शिक्षक भरती 2025 मध्ये जास्त प्रमाणात येणार आहे, जेणेकरून उमेदवारांना शिक्षक पद भरतीमध्ये जास्त फायदा होणार आहे, त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट तुम्हाला खूप काळजीपूर्वक बघणं आहे आणि कोणकोणत्या जागा किती येणार आहे ते सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ न स्किप करता बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि शेअर करायला विसरू नका। आणि टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणकोणत्या विषयाच्या जागा किंवा कोणकोणत्या जागा जास्त येणार आहेत। तर सगळ्यात पहिले एक नंबर जागा ज्या जास्त येणार आहेत यावर्षी त्या आहेत लँग्वेज विषयाच्या। म्हणजे काही उमेदवारांनी, जे उमेदवार लँग्वेजसाठी अप्लाय करणार आहेत किंवा भाषा विषय जर असेल तुमचा, तर त्यावेळेस लँग्वेज विषयासाठी यावर्षी शिक्षक पद भरती 2025 मध्ये चांगल्या प्रमाणात जागा येणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर संधी जी आहे इथे उपलब्ध होणार आहे। दुसऱ्या ज्या महत्त्वाच्या जागा आहेत ज्या जास्त येणार आहेत त्या आहेत सायन्स मॅथच्या। आता जर समजा तुम्ही बघितलं तर सायन्स मॅथचे उमेदवार 2017च्या भरतीमध्ये सुद्धा कमी प्रमाणात होते, त्यांच्या जागा जास्त होत्या, उमेदवार मिळालेच नाही जेवढे पाहिजे तेवढे, जागा रिक्त राहिल्या। 2022च्या भरतीमध्ये सुद्धा जे मार्क्स होते किंवा काही ठिकाणी उमेदवार मिळाले नाही। कट ऑफ जो आहे काही ठिकाणी 96 वर, काही ठिकाणी 104 वर कट ऑफ आला सायन्स मॅथचा। तर यावर्षी परत एकदा सायन्स मॅथच्या जागा ज्या आहेत त्यांचं प्रमाण भरपूर आहे। म्हणजे जर तुम्ही प्रमाण बघितलं तर सायन्स मॅथच्या जागांचं प्रमाण खूप जास्त आहे। सायन्स मॅथचे जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की तुमचा स्कोर जो आहे खूप कमी लागेल शिक्षक भरतीमध्ये निवड होण्यासाठी। त्याच्यामुळे तुम्ही वर्ग 6 ते 8 आणि टीईटी पेपर क्रमांक 2 सायन्स आणि मॅथमधून उत्तीर्ण असाल तर त्यावेळेस तुम्हाला मात्र चांगली संधी असणार आहे। ठीक आहे। तिसऱ्या जागा ज्या आहेत, आता तुम्ही जर विचारलं की बुवा यासाठी किती जागा येऊ शकतात अंदाजी 6 ते 8 साठी, तर बघा 6 ते 8 साठी जागा ज्या आहेत तर त्या 5 ते 6 हजारच्या आसपास जागा 6 ते 8 साठी येऊ शकतात। सोशल सायन्स प्लस मॅथ आणि सायन्स प्लस लँग्वेज सगळ्या विषयाच्या। ठीक आहे। एकत्रित जर आकडेवारी बघितली आपण 6 ते 8 साठी, तर त्या 5 ते 6 हजार जागा येतात। मग तुम्ही म्हणाल जास्तीत जास्त जागा कोणत्या येणार आहेत, तर जास्त जागा येणार आहेत वर्ग 1 ते 5 च्या। वर्ग 1 ते 5 च्या जागा येणार जवळपास 7 ते 8 हजार, म्हणजे 7 हजाराच्या आसपास किंवा 7.5 हजाराच्या आसपास किंवा 8 हजार, 7 ते 8 हजाराच्या आसपास जागा येणार वर्ग 1 ते 5 च्या। आता तुम्ही त्यामध्ये कशाचा समावेश असणार आहे, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्था, आदिवासीच्या आश्रमशाळा, या सगळ्या जागा ज्या येतील वर्ग 1 ते 5 च्या, ते एकूण आकडेवारी आपण 7 ते 8 हजाराच्या आसपास धरलेली आहे। कशाची? 1 ते 5 ची। ठीक आहे। आता 1 ते 5 बद्दल सांगतो। वर्ग 1 ते 5 साठी सर्वात जास्त जागा येणार आहे, विशेष म्हणजे ऑल सब्जेक्टसाठी या जागा असणार आहे आणि विशेष जागा भरपूर प्रमाणात येणार आहे। खूप जास्त जागा आहे वर्ग 1 ते 5 च्या। जवळपास मी तुम्हाला जी आकडेवारी सांगितली 7 ते 8 हजाराच्या आसपास या जागा जाऊ शकतात वर्ग 1 ते 5 साठी। आणि जे उमेदवार वर्ग 1 ते 5 साठी अप्लाय करणार आहेत, म्हणजे ज्यांचा टीईटी पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण आहे, सोबत डीएड, डीटीएड किंवा डीएलएड झालेलं आहे, अशा उमेदवारांना वर्ग 1 ते 5 साठी संधी असणार आहे। पण मात्र इथं भरपूर उमेदवारांना संधी मिळणार आहे। विशेष म्हणजे मराठी मीडियमच्या जागा जास्त असतील, नंतर उर्दू मीडियमच्या जागा असतील आणि नंतर इंग्लिश मीडियमच्या जागा असतील आणि काही जागा हिंदी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी असतील। तर इथं वर्ग 1 ते 5 साठी भरपूर संधी आहे। जर तुमचा टीईटी पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण आहे आणि तुम्ही कोणत्याही कास्टमध्ये येत असाल, तरी सुद्धा तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी तुम्हाला भरपूर संधी आहे, कारण की जागा भरपूर प्रमाणात आहे वर्ग 1 ते 5 च्या। जास्तीत जास्त जागा वर्ग 1 ते 5 च्याच आहे। नंतर 2 नंबरवर जागा वर्ग 6 ते 8 च्या आहे, नंतर 9वी 10वी आणि नंतर 11वी 12वीच्या जागा आहे। ठीक आहे। आता बघूया की कोणत्या जागा ज्या आहेत अजून जास्त प्रमाणात येणार आहे, तर त्या आहे वर्ग 9 ते 12च्या जागा। म्हणजे 9वी ते 12वीच्या जागा ज्या आहेत त्या सुद्धा चांगल्या प्रमाणात, किंवा असं म्हणता येईल की भरपूर प्रमाणात किंवा मध्ये जेमतेम किंवा चांगली आकडेवारी वर्ग 9वी ते 12वीची सुद्धा यावर्षी बघायला मिळणार आहे। ज्या जाहिराती पवित्र पोर्टलवर अपलोड होत आहेत त्याच्यामध्ये 9वी 10वीच्या आणि 11वी 12वीच्या जागा सुद्धा जास्त आहे। तुम्ही जर बघितलं असेल की ज्या मोठमोठ्या संस्था आहेत त्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी जागा देत आहेत आणि 9वी 10वी आणि 11वी 12वीच्या जागांचा भरपूर समावेश आहे। आता जर आपण कॅल्क्युलेशन केलं की 9वी 10वी साठी कोणकोणत्या जागा येणार आहे, तर जागा 2 प्रकारामध्ये येतील। काही जागा विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येतील, काही जागा विथ इंटरव्ह्यूसाठी येणार आहे। विदाऊट इंटरव्ह्यूसाठी ज्या जागा येणार आहे त्यांचं प्रमाण 3 ते 3.5 हजाराच्या आसपास असू शकतं आणि विथ इंटरव्ह्यूसाठी ज्या जागा येतील त्यांचं प्रमाण 4 हजाराच्या आसपास जाऊ शकतं। आता जर समजा आपण एकूण आकडेवारी जर बघितली 9वी 10वी साठी आणि 11वी 12वी साठी एकत्रित म्हणतोय मी, त्यातले काही 9वी 10वीच्या जागा, काही 11वी 12वीच्या जागा आहे, दोन्ही मिळून जागा जर पकडल्या तर ते जवळपास 7 हजाराच्या आसपास जागा होऊ शकतात। आणि जर टोटल आकडेवारी केली आतापर्यंत आपण, तर त्या बघा जवळपास वर्ग 1 ते 5 च्या जागा सर्वात जास्त 7 ते 8 हजार, नंतर लँग्वेज, सायन्स, मॅथ किंवा 6 ते 8च्या जागा 5 ते 6 हजार। ठीक आहे। नंतर 9वी 10वीच्या जागा ज्या आहेत त्या
आणि नंतर 11वी 12वीच्या 9वी 10वी आणि 11वी 12वी दोन्ही जागांचं आपण ॲडिशन केलं आणि एकूण जागा जर बघितल्या तर जवळपास 6-7 हजाराच्या आसपास या जागा किंवा 4,000 आणि 3-3.5 हजाराच्या आसपास म्हणजे जवळपास एकत्रित आकडेवारी 9वी 12वीची जी होती तुम्हाला माहीत झाली 6-7 हजार किंवा 5-6 हजाराच्या आसपास. आता एकूण आकडेवारी जर झाली तर ती होती 20,000 किंवा 21,000च्या आसपास पदसंख्या झाली. आता मला तुम्हाला सांगायचं की कोणत्या जागा जास्त आहे कोणत्या जागा कमी आहे. मराठी मीडियमच्या जागा सर्वात जास्त आहे, उर्दू मीडियमच्या जागा 2 नंबरवर आहे आणि इंग्लिश मीडियमच्या जागा 3 नंबरवर आहे. ठीक आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट की ज्या जागा येत आहेत त्याच्यामध्ये 9वी 10वीसाठी जे उमेदवार अप्लाय करणार आहेत त्यांच्यासाठी अशी बातमी आहे की BSc BEdच्या जागा चांगल्या आहेत. BA BEd जे आर्ट फॅकल्टीचे आहेत तर BA BEd त्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रमाणात जागा आहे वर्ग 9 ते 10 साठी. पुढच्या गोष्टी करूया. आरक्षण ज्या उमेदवारांनी घेतलेलं आहे अशा उमेदवारांसाठी खास सुवर्ण संधी आहे. का सांगतो त्याच्या मागचं कारण आहे वर्ग 1 ते 5 साठी, वर्ग 6 ते 8 साठी, 9वी 10वी साठी आणि 11वी 12वी साठी चारही वर्गांसाठी या उमेदवारांना जागा राखीव असणार आहे. म्हणजे त्यांचं जे पर्सेंटेज आहे म्हणजे त्यांना जे काही आरक्षण आहे महिलांना समजा 30% आहे, नंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन, महिला या सगळ्या ज्या काही असतील, अनाथ, या सगळ्यांची जी आकडेवारी आहे जेवढं त्यांना आडवं आरक्षण आहे किंवा समांतर आरक्षण आहे तर समांतर आरक्षणानुसार ज्या काही जागा येतील तर त्या जागा त्यांच्यासाठी राखीव आहे. तिथं तेच उमेदवार लागणार आहे आणि जर उमेदवार नाही मिळाले तर मग त्या जागा कन्वर्ट करून येतील. ठीक आहे, कन्वर्ट होऊन येतील. पण मात्र या उमेदवारांसाठी समांतर आरक्षणाच्या उमेदवारांसाठी जागा राखीव असणार आहे. त्याच्यामुळे समांतर आरक्षणाच्या उमेदवारांना इथे खास सुवर्ण संधी असणार आहे. ठीक आहे. आता बघूया 9वी ते 12वी साठी मोठमोठ्या संस्थांच्या जागा येणार आहे. विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येणार आहे. 2,500 ते 3,000च्या आसपास ही आकडेवारी जाऊ शकते विदाऊट इंटरव्ह्यूची आणि इथं बेस्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना. ठीक आहे. तर आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं की कोणत्या जागा यावर्षी शिक्षक भरतीमध्ये जास्त प्रमाणात येणार आहे. आता तुम्हाला डिटेलमध्ये कळालं असेल की मराठी मीडियमसाठी किती, उर्दू मीडियमसाठी किंवा इंग्लिश मीडियमसाठी कशा प्रकारे जागा येणार आहे, वर्ग 1 ते 5 साठी किती येणार आहे, वर्ग 6 ते 8 साठी किती येणार आहे, 9वी 10वी आणि 11वी 12वी साठी कोणत्या उमेदवारांना स्कोप आहे जास्त. मॅथ आणि सायन्स उमेदवार जे आहेत ते वर्ग 1 ते 5 चे जे उमेदवार आहे DEd धारक त्यांना, नंतर 9 ते 10 साठी BSc BEd आणि BA BEd असेल तर चांगलं आहे. जाहिराती तुम्ही बघू शकता, जाहिरातीमध्ये स्पष्ट उल्लेख आहे BSc BEd BA BEd जे आहेत ते. आणि नंतर 11वी 12वी साठी मात्र सब्जेक्टनुसार जागा येतील. तुम्ही आर्ट फॅकल्टीचे आहे, कॉमर्सचे आहे किंवा सायन्सचे आहे त्याच्यानुसार तुमच्या जागा असणार आहे. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि तुमचं BEd असलं पाहिजे आणि तुम्हाला TET परीक्षेची आवश्यकता नाही 9वी 10वी आणि 11वी 12वी साठी. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण ही पूर्ण माहिती बघितली. आय होप ही जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका. आणि विशेष म्हणजे तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि एक महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे, त्यांना तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला काही जाहिराती ज्या येतात पवित्र पोर्टलवर त्या जाहिराती तुम्हाला टेलिग्राम चॅनलला शेअर करता येतात. शासन निर्णय टेलिग्राम चॅनलला आहे आणि मेरिट लिस्ट सुद्धा प्रत्येक कास्टचे टेलिग्राम चॅनलला आहे, ते तुम्हाला तिथे मिळून जाणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही पूर्ण इन्फॉर्मेशन होती. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.